सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी सुद्धा समाधानकारक आहे। कल्याण डोंबिवली ठाणे हे आपले गड एकनाथ शिंदे यांनी अबाधित ठेवले। फक्त मुंबई पालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही, पण 29 जागा जिंकून मुंबईच्या राजकारणात त्यांना संघटनेत जाळं नव्याने विणण्याची चांगली संधी आली आहे। महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत। या जिल्हा परिषदांमध्ये काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी शिवसेना भाजप परस्परांविरोधात निवडणुका लढवू शकतात। आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच 2 गट पडल्याचं चित्र आहे। भाजप शिवसेना युतीवरून आता थेट शिवसेना नेत्यांमध्येच गटबाजी सुरू झाली आहे। धाराशिव येथे तानाजी सावंत यांनी घेतलेल्या बैठकीकडे धाराशिव शिवसेना निरीक्षक राजन साळवी आणि पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली। एकीकडे मुंबईत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप शिवसेना युती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे। मात्र दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यात वास्तव वेगळंच दिसत आहे। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी स्वतंत्र उमेदवार उभे करत असल्याची ठोस माहिती समोर येत आहे।